तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले। सेवन गटातील आबासाहेब पवार याला अटक करण्यात आली असून आबा पवार हा ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजपचा माजी नगराध्यक्ष बापू कणेचा भाचा आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकारने तोडगा न काढल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ असा इशारा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिलाय। कोल्हापूरच्या उदगाव टोल नाका येथे सांगली कोल्हापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी सतेज पाटलांनी हा इशारा दिला। रजा सिद्दीक प्रकरणाचा तपास आता एटीएस कडे देण्यात आलाय। एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडून तपासाची कागदपत्रे आणि इतर तपशील ताब्यात घेतले। नागपूरमध्ये उपचारासाठी आणलेला कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे। फरार झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांकडून आता या कैद्याचा शोध सुरू आहे। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आक्रमक झालाय। या घटनेच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। या पार्श्वभूमीवर बीडमध्ये बंद पुकारण्यात आलाय। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी शिवराज दिवटेची भेट घेतली। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। बीड परळी महामार्गावर शिवराज दिवटेंच्या न्यायासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली। बीडच्या परळीमध्ये शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली। पैठणमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे आता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे पाचोड इथल्या आठवडी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली। अवकाळी पावसामुळे अमरावतीत कांद्याचं प्रचंड नुकसान झालंय। याशिवाय संत्रा, ज्वारी आणि भाजीपाल्यालाही मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पैठणमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे पाचोड इथल्या आठवडी बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली। यात बाजारात कापड विक्रीसाठी आलेल्या कापड व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विद्युत खांब मोडून पडलेत। त्यामुळे 10 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता। नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे। शनिवारी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा आणखी भाग व्यापला। मालदीव, बंगाल उपसागराचा दक्षिण व मध्य भाग तसेच अंदमानचा उर्वरित भाग व्यापण्याच्या दृष्टीने स्थिती अनुकूल असल्यानं हवामान विभागानं म्हटलंय। राज्यात सुरू असलेल्या वळीव पावसामुळे 23 जिल्ह्यांमध्ये तब्बल 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। यात प्रामुख्याने भाजीपाला, फळपिके तसेच उन्हाळी हंगामामधील पिकांचा समावेश आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या वळवाच्या पावसामुळे विदर्भाला मोठा फटका बसलाय। सांगलीच्या अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सांगली कोल्हापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। तातडीने धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली। अकोल्यात प्रशासनाच्या वतीनं खरीप हंगामाच्या आढाव्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांना बियाणांसह खतांचा सुरळीत पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिल्या। धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य झालंय। यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। दरम्यान तातडीने शहरातील कचरा स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे जाहीर होणाऱ्या राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमाच्या मार्च महिन्याच्या रँकिंगमध्ये अहिल्यानगर महापालिकेने 5वा क्रमांक पटकावलाय। जानेवारी महिन्यात 10व्या स्थानी असलेल्या मनपाने केवळ 2 महिन्यांमध्ये 5व्या स्थानी झेप घेतली।
महाड-विन्हेरे मार्गावर एसटी बस पलटी झाली. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात 7 जण जखमी झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या धुळे कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले. माथेरानमधील पोस्ट ऑफिस लवकरच हायटेक होणार आहे. या ठिकाणी आता ड्रोनच्या माध्यमातून पार्सल पाठवले जाणार आहे. या हवाई ड्रोनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मान्सून हंगामासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. मान्सूनच्या काळात गावाचा संपर्क तुटल्यावर एखाद्या भागातील आपत्कालीन परिसराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यास विलंब होतो. यावर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सॅटेलाइट मोबाईल खरेदी केले आहेत. ज्यावेळी संपर्कासाठीची सर्व यंत्रणा बंद होईल त्यावेळी या मोबाईल फोनचा संपर्कासाठी चांगला उपयोग होणार आहे. मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील डोंगरगाव येथील गिरीवन प्रकल्पामध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालंय. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर धुळे पाटबंधारे विभागातर्फे हे पाणी सोडण्यात आले. अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे धुळे शिंदखेडा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. पंढरपूर कॉरिडॉर हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याच प्रोजेक्टला आता पंढरपूरमधून विरोध होतोय. सर्वेक्षणाला माहिती दिली म्हणजे कॉरिडॉरला पाठिंबा दिला असं नाही, अशी स्पष्ट भूमिका कॉरिडॉर बाधित तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीने घेतली आहे. हा विरोध स्पष्ट करायचा असेल तर प्रशासनाने कॉरिडॉरच्या निर्णयासाठी मतदान घ्यावं अशी मागणीही करण्यात आली. याचबरोबर एक मोठी बातमी समोर येते. लोटे MIDCतील लासा सुपरजेनिक कंपनीला भीषण आग लागली आहे. 2 तासांमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली तर कोट्यावधींचं यामध्ये नुकसान झालंय. आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरूच आहेत पण कोट्यावधींचं नुकसान या आगीमध्ये झालंय. तर लोटे MIDCतील लासा सुपरजेनिक कंपनीला भीषण आग लागली आहे. 2 तासांमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. या संदर्भातील अधिक माहिती आपण घेणार आहोत. आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आहेत. चंद्रकांत, इथे नेमकी किती मोठी आग लागली आहे, कारण सर्व कंपनी जळून खाक झाल्याची माहिती समोर येते. हो नक्कीच, कारण आता मी या ठिकाणीच आहे. गेल्या 2 तासापासून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही आगीवरती नियंत्रण आलेलं नाही. लोटे MIDCचा अग्निशामक दल असेल, खेड मधला असेल, चिपळूण मधले असेल, असे 4 अग्निशामक दल जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र आग इतक्या भीषण लागलेली आहे, कारण ही केमिकल कंपनी असल्यामुळे आग पाण्याने विझत नाही. तर त्यासाठी आणखी काय करता येईल याचा देखील विचार या ठिकाणी जे अग्निशामक दलाचे जवान आहेत ते करत आहे. मात्र आता 2 तास होऊन गेले तरी सुद्धा आग जी आहे ही नियंत्रणात आलेली नाही. अजूनही धुराचे लोट जे आहेत हे जवळपास 8 ते 9 किलोमीटर लांबून सुद्धा दिसत आहेत. त्याच्यामुळं दुपारी 1 वाजता ही आग लागली. मात्र आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी संपूर्ण आगीमध्ये ही कंपनी जी आहे ही जळून खाक झालेली आहे. या ठिकाणी जे आता परिसर आहे तो महामार्ग, मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी जवळच ही कंपनी असल्यामुळे परिसरातले जे हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत ते संपूर्ण पहिल्यांदा खाली करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी त्या ठिकाणी प्रवेश निषिद्ध केलेले आहेत आणि ही आग विझवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे या ठिकाणी आता सुरू झाल्याचं पाहायला मिळते. धन्यवाद चंद्रकांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता पाहूयात दुपारच्या 100 बातम्या. सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीतल्या टॉवेल कारखान्याला लागलेली आग आटोक्यात आली आहे. तब्बल 12 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जुन्या वादातून एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी निलेश कल्याणकर या युवकाला मारहाण केली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात 3 आरोपींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला.
रत्नागिरीच्या लोटे MIDCतील लासा कंपनीत भीषण आग लागली। या आगीमुळे कंपनीच्या आवारामध्ये आगीचे लोट पसरल्याचं पाहायला मिळालं। मालेगावच्या पवारवाडी भागात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली। मोहम्मद तारिक असं या तरुणाचं नाव असून तो मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता। दरम्यान घरी परत न आल्यामुळे पालकांनी त्याचा शोध सुरू केला आणि दरेगाव हिल टेकडी रस्त्यालगत निर्जन स्थळी त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला। भांडुपच्या शिवाजी तलावामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। नाशिकमध्ये गुन्ह्यातील आरोपींसोबत पोलिसांनी पार्टी केल्याचं उघडकीस आलंय। यावेळी पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकानं छापा टाकत पोलिसांवर कारवाई केली। जळगावच्या भातखेडे गावात लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी वधूचा मृत्यू झालाय। निमोनिया आणि कावीळ असल्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। अकोला शहरात ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला। मोर्शी तालुक्यात निंभी शिवारात स्वतःच्या शेतात कांदा काढण्यासाठी गेलेल्या काका व पुतण्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय। मोटर पंप सुरू करताना ही दुर्घटना घडली। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली। जळगावच्या चोपडा तालुक्यातील अणवर्दे गावात शेतातील कडब्याला लागून असलेल्या आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली। बीडच्या गेवराई शहराजवळ रांजणी गावानजीक एका कंटेनरला आग लागल्याची घटना घडली। अचानक लागलेल्या या आगीने रौद्र रूप धारण केल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताची नक्कल केली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आता जगभरात झालेल्या बदनामीच्या नंतर पाकिस्तानने आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर शांततेचा संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलाय। पाकिस्तानने घाईघाईने शांततेचा प्रचार करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय। पाकिस्तानने बिलावल भुट्टो आणि जरदारी यांना इतर देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय। भारत सरकारनं सिंधू जलकरार स्थगित केलाय। त्यानंतर आता चिनाब नदीचं पाणी जम्मू काश्मीरमधल्या छोट्या छोट्या कालव्यांमधून वळवण्याचं काम सुरू करण्यात आलंय। हे कालवे शहर आणि गावांच्या आसपासच्या भागातून जातात। अशातच चिनाब नदीचं पाणी या भागात आल्यावर या भागातील जमीन अधिक सुपीक होण्याचा अंदाज वर्तवला जातो। पाकिस्तानी पत्रकार मोईत पिरजादा यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे खोटे दावे उघड केले आहेत। पाकिस्तान भारतात काहीही हल्ला करू शकला नाही, तर भारताने 24 पाकिस्तानी ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याचं ते म्हणाले। पाकिस्तानने अमेरिकेकडे युद्धबंदीची विनंती केली होती असंही मोईज पिरजादा यांनी सांगितले। ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते, तर त्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच होत्या। त्यामुळे सलग 3 दिवस झालेल्या कारवाईत भारतीय लष्करानं पाकची दाणादाण उडवली। पाकिस्तानने रावळपिंडीसह हवाई दलाच्या अनेक तळांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढल्या आहेत। त्यामुळे भारताच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी तळांच्या झालेल्या नुकसानीची एक प्रकारे कबुलीच मिळाली आहे। कल्लार कहर, रियाल्सपूर आणि अन्य काही महत्त्वाच्या तळांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या।